पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि मामा सांग ना नक्की काय झाले आहे ते, मी त्याच्यासाठीच इकडे आले आहे। पासून दे खिडकी बुडूक बुडूक आजी खिडकी खिडकी बाबा घरी चल घरी चल शंकर आजोबा अरे मामा थांब, आपण आपल्या घरी नको, तू मला आहोंच्या घरी सोडून ये। आओ घर साने हाँ चल मामा अरे थांब, ते बघ आले घर, उतरव मला। मामा मी येते, तू सांभाळून जा। बासुंदी पोचली बासुंदी हाँ पोचली बासुंदी। अगो बाई, तुळशीची पूजा वगैरे छान हो छान। अगं अजून किती सासूपणाचं आव्हानशील। हे बघ, आता सान्यांची सून आहेस तू, तुझा हा अगोचरपणा इथे नाही चालायचा। कालचा मार विसरलीस वाटतं। अगो काय झाले? काय झाले हिलाच विचारा। मध्यरात्री सान्यांची सून कुठे असायला हवी? घरात निजलेली, पण ही चेटकिणी सारखी बाहेरच्या दारातून आत आली। विचारा हिला कुठे होती? काय काय गो, मध्यरात्री बाहेर जातेस? आज तुला अशी शिक्षा करते की आयुष्यभर लक्षात राहील। काठी घेऊन ये। अहो नाही आणि काय नाही, चल पहिल्यांदा आतमध्ये, खबरदार मुस्कानात मारीन। चल सासूबाई आहो, चल पहिल्यांदा। ऐका माझं, अगो काय केलेस हे सासूबाई? चल आतमध्ये। मध्यरात्री बाहेर जाते न विचारता डोक्यावर चढवून ठेवली आहे नुसती। सासूबाई आहो ऐका माझे, अहो असे नका करू, मी पाया पडते तुमच्या। अति करू नको सो गोदे, यशोदेस काही झाले ना तर गय करणार नाही मी तुझी। मग काय, सान्यांच्या सुनेस रात्री अपरात्री जखीणीसारखी फिरू देऊ रस्त्यावर? मध्यरात्री आली ही, विचारायचं सुद्धा नाही? अगो पण विचारण्याची काही पद्धत आहे की नाही? करशील पुन्हा असं, करशील पुन्हा। सासूबाई हो, ऐका माझे, नका मारू तीस। दाखवतेस तुला, दाखवते। शिस्त मोडते। अहो लहान आहे ती, न विचारता बाहेर जाते, डोक्यावर चढवून ठेवले। पुन्हा करशील पुन्हा। खबरदार न विचारता बाहेर गेलीस तर शिस्त नाही अजिबात। पुन्हा असं सासूबाई उघडा होणार। सासूबाई अहो नका हो मारू तीस, अहो आणि सून असली तरी पाहुणी आहे हो, अहो नका हो मारू, मी पाया पडते तुमच्या। छान चालले हो, तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करते। मोठा ओरडतात आणि मारतायत। तुम्हा साज ओळखते की काय? आणि नाचून ही पण बरी भेटलीये। तुम्ही एक नाटकी तर ती 10 नाटकी,
आणि जाऊबाई तुम्ही तर महानाटकी असा टाहो फोडताय जसे काय झाले आणि काय नाही. आजचा दिवस वाचवाल पण नंतर तावडीत घेते की नाही बघाच तुम्ही. काकू, वैद्यबुवांनी हे औषध बदलून दिले. मधातून सकाळचे आणि दुधातून रात्रीचे. काळजी करू नका काकू, या औषधाने तब्येत सुधारेल त्यांची. खरं तर ना त्या नर्मदेमुळे झालंय सगळं. पण शोध चालू आहे. सापडेल ती आणि तिला शिक्षाही मिळेल. आणि बापूही बरे होते. कशाला? त्यापेक्षा म्हातारा खपायचे एखादे औषध मिळते का बघ. काकू, म्हणजे तुझीही सुटका होईल आणि माझीही सुटका होईल. काकू, तुम्ही म्हणताय मी पुण्यात जाऊन नर्मदेशी लग्न करावे, पण माझ्याजवळ एक दमडीही नाहीये आणि आम्ही दोघेही नेस्त्या वस्त्रणीशी आलो आहोत इकडे. विधवा पुनर्विवाह मंडळात जाईपर्यंतच्या खर्चाचे मी पाहतो. पुढे ते अर्थसहाय्य करतीलच. कारण विधवेशी पुनर्विवाह करणाऱ्यांना अशा अडचणींना सामोरे जावे लागते ह्याची त्यांना कल्पना आहे. राहण्याची आणि नोकरीची व्यवस्था ते करतील. हळूहळू त्यांची रक्कम नेकीने फेडली म्हणजे झाले. त्या बाबतीत शंकाच नको. तुमची ही योजना ऐकून मला मोठा दिलासाच मिळाला आहे. मी आपल्या दोघांचा ऋणी आहे. नाही नाही, अहो उलट हे पाऊल उचलून तुम्ही नवमतवादास मोठी मदतच करीत आहात आणि एका विधवेच्या सुकलेल्या आयुष्याला संजीवनी देत आहात. मग ठरले तर फक्त जाताना काळजीपूर्वक जा. कुणाच्या हातात सापडू नका. मलाही उमाला घेऊन निघायचे होते, पण ती मूर्खपणा करते. पण बघू, मीही उमाला घेऊन येईन लवकरच. आता काय झाले? माझ्यामुळे परचुरे कुटुंबाला त्रास झाला. मी कृतज्ञ ठरलो. अजिबात नाही. उलट तू त्यांच्या जुनाट विचारांच्या जाचातून नर्मदेला मुक्त केलेस. हळूहळू पुढची पिढी या विरोधात बंड करेल. सदासारखी तरुण पिढी तयार होईल आणि हे चित्र बदलेल. आगरकर म्हणतात ते खरेच आहे. सामाजिक सुधारणा होतील तेव्हाच हा देश पुढे जाईल. त्यासाठी शिक्षण मात्र आवश्यक आहे. तू आणि नर्मदा पुण्यात गेल्यावर जोमाने शिक्षण घ्या. नर्मदेला खूप शिकव. स्त्री चळवळीत भाग घ्यायला लाव तिला. हो, आता नर्मदेस हे सारे समजावून सांग. ती फार खचलीये. तिला दिलासा दे. हो. ताई कधी येणार आहे? येईल लवकरच येईल. काय झाले? तुम्ही सगळे असे चिडीचूप का?
कोणी काही बोलले आहे का? नाही, पण आम्हाला घरी जायचे आहे. काल रात्रीही आम्ही इथेच होतो आणि दिवस उजाडून वर आला तरीही आमच्या घरचे कोणीही न्यायला आले नाहीये. अवघडल्यासारखे वाटते आहे. अरे अरे आमच्या शहाण्या सखूताईला काय झालं रडायला? याला काय अर्थ आहे? अरे महादेव, हे घरही तुमचेच आहे की? नाही, हे तर सान्यांचे घर आहे. असे कसे? आता तुमची बयोताई सान्यांची यशोदा आहे ना, हे घरही तिचेच आहे. काही अवघडण्याची गरज नाहीये. तरी तुम्हाला घरी जायचे असेल तर चला, मी सोडतो तुम्हाला. नको, थांबा. आईला ते आवडणार नाही. आईने सांगितले होते मीच येईन न्यायला. अहो पण मुलांना आता कंटाळा आला असेल तर आई नाही रागवणार. मी नेतो त्यांना घरी. चालेल चालेल चालेल. पण तुम्ही तुमच्या बयोताईचं ऐकणे जास्ती गरजेचे आहे. चला महादेव, गणपत, सखू, चला तुम्ही देवघरात जा आणि देवाचे नामस्मरण करा. आई आली की मी तुम्हाला सांगते. हो. काय झाले? तुम्हाला काही सांगायचं आहे का? हो, काल रात्री आईने मुलांना इकडे आणून सोडले तेव्हाच मला शंका आली होती. काहीतरी घरात घडलंय. मग काय, रात्री तुम्ही सगळे झोपल्यावर मी गेले बघायला. तर वाटेतच मला जनार्दन मामा दिसला. तो नर्मदा आत्तेला बैलगाडीवरून कुठेतरी ओढत नेत होता आणि नर्मदा आत्तेला खूप लागलेही होते. काय काय सांगताय काय? हो. असे झाले सगळे. नशीब नर्मदा आत्ते बाळा दादा बरोबर आहे. सुखरूप असेल. हो. अहो, मुलांना सान्यांकडे सोडले हो. सकाळी न्यायला येईन असे म्हटले होते. तळमळत असतील बिचारी. मी घेऊन येऊ का त्यांना? त्यांनाही अवघडल्यासारखे झालं असेल हो. सगळे खाणे, अंघोळी. होईल सगळे तिकडे. आणि बयो आहे ना बघायला. आणि कावेरी काकूने सांगितलेच ना इकडे काय झाले ते. त्या काळजी घेतील. अहो पण मी तर म्हणतो आणखीन 2-3 दिवस त्यांना तिथेच राहू दे. नाही राधे, अगं पण आई. राधे, जा आणि मुलांना घेऊन ये. काल रात्री ठेवलेस ते ठीक, पण आता आणखीन नको. झेपतील तेवढेच उपकार घ्यावेत. त्यातून ते आता बयोचे सासर आहे. आपल्या अडचणींची झळ बयोस नको. कावेरीबाई समजूतदार असल्या तरी त्र्यंबक भाऊजी कसे ठाऊक आहे ना. देतील कणभर आणि बोलतील मनभर. शिवाय जन्मभर उगाळत राहतील ते वेगळेच. अगं पण आई, आता आपल्या घरातली परिस्थिती. गप्प असले तरी पाहते मी सारे. आणि मुलांनाही पाहू दे. ताऊन सुलाखून तयार होतील ती. काय चूक काय बरोबर हे अशा वेळी शिकता येते. निघ राधे, घेऊन ये मुलांना. राधे, निघ म्हटले ना तुला.
पण तू मात्र शिकला नाहीस काय चूक काय बरोबर ते नारायणा. अरे सारासार विचार गुंडाळूनच ठेवलात का तुम्ही? त्या सालस प्रभाकरचा आणि नर्मदेचा जीव घ्यायला निघाला होता का? जे नैसर्गिक आहे जे स्वाभाविक आहे ते घडत आहे म्हणून कुणीतरी घालून दिलेल्या नियमात ते बसत नाही म्हणून थेट घाला घालायचा त्यांच्या जीवावर नवे सुयोग्य नियम घडवण्याची धमक नाही तुमच्यात. त्या शंकरचा सगळा पुरुषार्थ फक्त दुसऱ्याला हीन लेखण्यात. म्हणे आश्रिताला मुलासारखा वागवला. वेळेवर तो आश्रित होता हेच उगाळलेत ना, कारण मनाच्या तळाशी तेच होते. मी काही बोलले नाही पण पाहत होते सारे. मला लाज वाटते हो तुला माझा आणि बल्लाळ परसुऱ्यांचा मुलगा म्हणून घ्यायला. पण आई म्हणू नकोस तुम्हाला. जा तुझ्या त्या शंकर काकाच्या पावलावर पाऊल ठेवून मुरदाडासारखा वाग. जोपर्यंत तुला या आंधळेपणातून जाग येत नाही तोपर्यंत आई म्हणूच नकोस तुम्हाला. बहिणीला दूर लोटलीसच, आता आपल्यात तरी काय नाते उरले? आई आई आलीस? त्रास नाही ना दिला मुलांनी? नाही, अगदी गुणी आहेत हो मुलं. तुझ्यावर गेलेली आहेत अगदी. कुठे आहेत मुलं? देवघरात आहेत. घरचं सगळं निवळलंय ना? नाही हो, सगळेच विस्कटले काकू. म्हणजे? अहो नर्मदा बनचा गरोदर आहे हो. अगो बाई, काय सांगतेस काय? मोठा अनर्थ झाला ग बाई. तो तुमचा दुर्वास काही जिवंत नाही ठेवत तीस. हो ना काकू, तेच असेल बहुतेक म्हणे त्यांच्या. अहो प्रभाकरास मारून मारून बुजगावणे केले त्याचे. बाई, त्यास विहिरीत ढकलणार होते बापू, तोवर त्यांच्याच डोक्यात कोणीतरी फटका मारला आणि बेशुद्ध केलं त्यांना. आणि प्रभाकरास नाहीसे केले हो. काय सांगतेस काय? आणि नर्मदा? बोलू नका, पण तिलाही काहीसे पाजणार होते, पण तीही खोलीतून पळून गेली हो. परमेश्वरा, हो मोठे रामायणच घडले म्हणायचे. बरे केलेस हो, मुलांना इथे आणून सोडले होतेस ते. हो ना, पण आता पुढे काय होणार आहे काहीच कळत नाहीये. पण दोन्ही पोरे जिवंत आहेत असे म्हणावयास हरकत नाही. बिचाऱ्यांना जिवंतपणी मरणच भोगायला लागणार हेच खरे. आता काय उचापत करायची आहे मनात? अरे एवढे सारे प्रकरण झाले पण अजून शिंगे मोडली नाहीत तुमच्या चिरंजीवांची. नारायणा, नानूने आम्हाला सांगितलंय याला बहकण्यासाठी काहीतरी निमित्तच हवे असणार. काय करायचे रे याचे? कुठून याला पुण्यात धाडले असे झाले आम्हाला. पण तुम्ही मला ओरडताय का आजोबा? मी तर काहीच केलं नाहीये. काहीच केलं नाहीस? अरे आधी नवमतवादाचा खूळ डोक्यात घेऊन आलास, लग्न नको म्हणून तमाशा केलास, त्यात त्या बाळकृष्णाला मदत केली, त्यामुळे या प्रभाकरची भीड चेपली आणि त्या नको ते धाडस केलं. प्रत्यक्ष नसेल पण अप्रत्यक्षपणे तूच जबाबदार आहेस यास. मला क्षमा करा आजोबा, पण तुम्ही ह्या साऱ्याचा बादऱ्याने संबंध जोडतात माझ्याशी. मला या साऱ्याची कल्पना सुद्धा नव्हती. मात्र प्रभाकर दादाने जे केले त्याचे कौतुकच करावेसे वाटते मला. आणि मला संधी मिळाली असती तर नर्मदा आत्याने आणि प्रभाकर दादांना मदतच केली असती मी. हे खचित, कोणी कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी माझे मत नवमतवादाच्या बाजूनेच राहील नेहमीच.
सदाशिव